नमस्कार. तांबटकर खूपच चिडलेला असतो. तो रमा आणि अक्षयला बोलतो, आता तुम्ही बघाच मी काय करतो. तेव्हा अक्षय बोलतो, काय करणार आहेस तू? आम्ही तुला घाबरत नाही आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा रमा बोलते, अहो जाऊ देत ना, या माणसाशी बोलण्यात अर्थच नाहीये. याला असंच वाटतं की हा स्वतःला खूपच शहाणा समजतोय. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, रमा रमा तुम्ही माझ्या डार्लिंग सोबत जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. रमा हे सर्व थांबवा, नाहीतर तुम्हाला महागात पडेल. तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते, नाही, मला आता कोणत्याच गोष्टी थांबवायच्या नाहीयेत आणि हे सर्व मला आता बंद करायचं आहे. प्लीज तुमची ही नाटकं आहेत ना सर्व बंद करा. तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो, तांबटकर जा ना तू इथून. कशाला उगाच आमच्या आनंदावरती विरजण घालण्याचा प्रयत्न करतोयस? तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, ए अक्षय, नाही ना तुला रस्त्यावर आणलं तर नावाचा तांबटकर नाही. माझ्या डार्लिंगला तुम्ही धमकी देता, तिला तुम्ही संपवाल म्हणून. तेव्हा लगेच रमा बोलते, आम्हाला तिला संपवायची काही एक गरज नाही. आणि तांबटकर, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे काही करताय ते योग्य करताय, तर नाही, तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबवा, नाहीतर तुमची वाट लागेल वाट. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. त्याच वेळेला लगेच तांबटकर बोलतो, आता सगळं काही संपलं ना रमा, आता बघ मी काय करतो ते. तेव्हा रमा बोलते, अहो काय करणार आहे हा माणूस? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नको ग त्याच्याकडे लक्ष देऊ. आणि तो रागारागात जातो आणि स्वतःच्या गाडीमध्ये बसतो. आणि ती गाडी चालवत चालवत अक्षय आणि रमाच्या अंगावर घालायला येत असतो. तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडते, थांब ए बावळट, काय करतोयस तू? अरे थांब, तुला समजतंय का तू कसा वागतोयस ते? पण तांबटकर मात्र ऐकायला तयारच नसतो. तो खूपच विचित्र सारखा वागत असतो. तो गाडी पुढे आणत असतो. त्याच वेळेला त्याची डार्लिंग म्हणजे रेवा त्या गाडीसमोर येऊन उभी राहते. तेव्हा मात्र तांबटकर जोराने ब्रेक दाबतो आणि तो खाली उतरतो आणि मोठ्याने बोलतो, डार्लिंग हे काय करतेस तू? तेव्हा लगेच रेवा बोलते, काय चाललंय काय तुमचं? तुम्ही असं का वागताय? तुम्ही रमा आणि अक्षयला मारायला निघालात. तुम्हाला हे सर्व कुणी करायला सांगितलं होतं? त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, माझ्या डार्लिंगला या माणसाने त्रास दिला. मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा असतो, तुझ्या चेहऱ्यावरची काळजी नाही. आणि खरं सांगू का डार्लिंग, माझ्या जर का रेवाला या सर्व गोष्टींमुळे त्रास होत असेल ना, तर त्या सगळ्याच गोष्टी मी संपवून टाकेन. तेव्हा रेवा बोलते, गप्प बसा, काय बोलताय तुम्ही? तुमचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे, मला माहिती आहे, आणि हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही जे करताय, जे वागताय ना ते चुकीचं आहे. प्लीज या सर्व गोष्टी तुमच्या इथल्या इथे थांबवा, कारण तुमच्या या गोष्टींमुळे आम्हाला त्रास होतोय. त्यावेळेला लगेच मोठ्याने रमा बोलते, रेवा तुझी नाटकं सर्व बंद कर. आज तुझ्या नवऱ्याने काय केलं असतं तुला त्याचा अंदाज तरी आहे का? तेव्हा लगेच मोठ्याने रेवा बोलते, रमा खरंच सॉरी, रमा खरंच मला माफ कर, आमचं चुकलं. तेव्हा लगेच रमा बोलते, रेवा तुझी ही नाटकं बंद कर. रेवा मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा लगेच रेवा बोलते, रमा मी तुझी माफी मागते, याचं खरंच चुकलं. आणि तुम्हाला काय गरज अक्षय आणि रमावरती गाडी घालायला निघालात तुम्ही? जरा सुद्धा तुम्हाला काहीच वाटलं नाही. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, रेवा जरा माझ्या बाजूने विचार कर. तू माझ्या बाजूने विचारच करत नाहीयेस आणि उगाचच तू काही बाई बोलतेस. तेव्हा लगेच मोठ्यानी रेवा बोलते, पुरे. अक्षय, रमा, तुम्हाला वाटत असेल की मी यांच्या या सर्व गोष्टींमध्ये सामील होते, तर असं काही नाहीये. मी यांच्या या गोष्टींमध्ये सामील नव्हतेच आणि मी कधीच या गोष्टींमध्ये सामीलच होणार नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, रेवा तुला काय वाटतं, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू?
काही झालं ना रेवा, तरी मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा लगेच रेवा बोलते, तेच तर ना, त्याच गोष्टीचं तर मला वाईट वाटतंय की तुम्ही दोघंही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल. तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते, विश्वासाच्या गोष्टी तू करू नकोस रेवा, कारण मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणारच नाही. रेवा आता सगळं काही संपलंय. तेव्हा मात्र रेवा मोठ्यानी बोलते, खरं सांगू, आता सगळं काही संपलं नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्यात. रमा, एक शेवटची संधी तर त्या मला स्वतःला सिद्ध करायला. आणि ती तांबटकरच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि तांबटकरला बोलते, हिम्मत कशी झाली हे सर्व करायची? मी इथे माझं हे नातं जोडायचा प्रयत्न करते आणि तू तू मात्र हे नातं तोडायचा प्रयत्न करतोयस. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, डार्लिंग, तू माझ्यावरती हात उचललास? डार्लिंग, तू माझ्यावरती हात कसा काय उचलू शकतेस? आणि तेही या दोघांसाठी? अगं, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो आणि तू मात्र माझ्याच पाठीत खंजीर खुपसतेस. तेव्हा मात्र मोठ्यानी रेवा बोलते, पुरे, आता या गोष्टी मला ताडायच्याच नाहीयेत. आणि तांबटकर, तुम्ही जे केलं ना त्यासाठी तर मी तुम्हाला माफच करणार नाही. तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते, तुमची ही नाटकं बंद करा. आणि ती अक्षयचा हात धरते आणि अक्षयला घेऊन जात असते. तेव्हा लगेच रेवा बोलते, रमा, तुला ही नाटकं वाटत असतील, पण एक ना एक दिवस तुला नक्कीच माझ्या या सर्व गोष्टी कळतील आणि त्या दिवशी मात्र तू खूपच चकित पडशील. तेव्हा मात्र तिची खूपच बोलती बंद झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी रेवा बोलते, आता सगळं काही संपलंय रमा. रमा, ही रेवा तशी राहिली नाही. ही रेवा खूपच बदललीये. पण तुला मात्र या गोष्टीचा विचारच करता येत नाहीये. प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. आणि माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास ना तर बरं होईल. तेव्हा मात्र रेवाला खूपच राग आलेला असतो. रेवा किती रमाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचा मात्र रमाला काहीच उपयोग होत नाही. रमा म्हणत असते, रेवा, तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर, पण मी मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा मात्र रमाला खूपच राग येतो. रमा लगेच मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय. आता या विषयावर मला वादच घालायचा नाहीये आणि हा वाद तर इथल्या इथे समाप्त आहे. प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते, खरं सांगू, हा विषयच मला ताणायचा नाहीये. प्लीज तुम्ही आता जरा शांत राहाल का? आणि रमा अक्षयचा हात धरून तिथून निघून जाते. त्यावेळेला रेवा मात्र तांबटकर वरती खूपच चिडलेली असते. रेवा तांबटकरला बोलते, बघितलं, जे काही मी मिळवून आणायचा प्रयत्न करते ते सगळं काही विस्कटलंच. लाज कशी वाटत नाही तुला? अरे तुझ्यामुळे या सर्व गोष्टींची वाट लागली. मला तर आता याच गोष्टीचं वाईट वाटतंय की जर का सगळं काही संपलंय तरी सुद्धा ही रमा आता माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये. काय करू मी, तूच सांग. तेव्हा लगेच मोठ्यानी तांबटकर बोलतो, तू माझा अपमान केलास. माझ्याशी ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत चुकीची होती आणि आता मात्र तू माझ्याशी अशा पद्धतीने शहाणपणा करतेस. मी तुझ्यासाठी काही नाही केलं, सगळं काही केलं, पण तू मात्र विश्वासघातकी निघालीस. आता मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे झाला आता. आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाहीये. प्लीज हा विषय आताच्या आता बंद करा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो.
त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता मात्र सगळं संपलंय असं वाटत असेल ना तुला, पण तुझ्यामुळे मला खूपच त्रास होतोय. काय करू मी, तूच सांग ना. तेव्हा लगेच रेवा बोलते, काही करू नकोस. मला खूपच राग आल्यासारखं झालंय. मला खूप वाईट वाटतंय. काय करावं तेच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्याने रमा बोलते, रेवा तुझी नाटकं बंद कर आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन इथून निघ. तेव्हा लगेच तांबटकर बोलतोय, गप्प बस. माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि या भाषेत तर माझ्याशी वाद घालायचाच नाही. आता मात्र सगळं काही संपलं. मला काय करावं तेच कळत नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने रेवा बोलते, आता सगळं काही संपलंय ना, मग एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. काही झालं तरी सुद्धा या गोष्टी मी आता संपुष्टात आणणारच. तेव्हा मात्र मोठ्याने तांबटकर बोलतो, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, तू असं का वागतेस? तुला असं वागून तरी काय मिळतंय? आजपर्यंत मी तुझ्यावरती प्रेम केलं, पण तू मात्र ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे. तेव्हा लगेच मोठ्याने रेवा बोलते, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण तू या पद्धतीने प्लीज वागू नकोस. या सर्व गोष्टी थांबव, नाहीतर नको ते होऊन जाईल. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच रमा बोलते, मला सगळं समजतंय, पण प्लीज प्लीज जरा समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी, कारण मला या गोष्टीचा त्रास सुद्धा होतोय. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच रेवा बोलते, प्लीज प्लीज शांत हो. त्यावेळेला लगेच तांबटकर बोलतो, शांत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता सगळं काही संपलंय असंच मला वाटतंय आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, मला समजतंय सर्व, पण प्लीज शांत राहा. इकडे तांबटकर घरी आलेला असतो आणि तो खूप विचार करत असतो. तो म्हणत असतो, रेवाचं खूपच मोठं टेन्शन आहे मला. रेवा ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे, कारण रेवाचं वागणंच मला कळत नाहीये. मला काय करावं तेच समजत नाहीये. तेव्हा रेवा तिथे येते आणि रेवा बोलते, कसला विचार करतोय? त्यावेळेला लगेच तांबटकर बोलतो, कसला नाही, आणि तू कशाला माझ्याशी या पद्धतीने बोलतेस? या सर्व गोष्टी विसरून जा. आणि तसंही तुला माझा अपमान झाला तरी काहीच वाटत नाही ना. तेव्हा लगेच मोठ्याने रेवा बोलते, असं कसं काहीच वाटणार नाही? काही बोलू नकोस. अरे तू माझा नवरा आहेस, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा लगेच मोठ्याने तांबटकर बोलतो, खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे? कारण त्या अक्षयसाठी आणि त्या रमासाठी तू माझ्यावरती हात उचललास. तुला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा लगेच रेवा बोलते, प्लीज समजून घे. अरे मी तुझ्यावरती हात उचलला कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अरे त्या रमा आणि त्या अक्षयला माझ्यावरती विश्वास बसायला पाहिजे. अरे माझ्यासाठी ती लोक किती महत्वाची आहेत माहिती आहेत ना तुला? तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, म्हणजे ती परकी लोक तुझ्यासाठी महत्वाची आहेत आणि मी नाही? जरा तरी विचार करायचा ना. आता मात्र मी शांत नाही बसणार. काही झालं तरी सुद्धा मी आता गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, मला कळतंय, समजतंय, तुला माझा खूपच राग आला असणार, पण प्लीज स्वतःला शांत कर. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी मुद्दामून असं काही केलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर तांबटकर आता रेवाच्या बाबतीत काहीतरी डिसिजन घेईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.